महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. युतीचे अधिकृत शिंदे गटाचे उमेदवार आदरणीय दीपक वसंतराव केसरकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. सावंतवाडी मतदारसंघाचं गेले 4 टर्म त्यांनी नेतृत्व केलं. मला अजून आठवतंय की त्यावेळेस पहिल्या टर्मला जेवढी त्यांच्यात ऊर्जा होती, आजही तेवढीच ऊर्जा, लोकांची सेवा करण्याची ऊर्जा त्यांची आहे. त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस ते शिक्षण मंत्री होते, जे कार्य त्यांनी केलं शिक्षणाच्या बाबतीत, म्हणजे तरुणांना, लहान मुलांना, जे आज हे देशाचा भविष्य, लहान जरी असले तर उद्या या देशाचा भविष्य काय, ह्या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं प्राप्त होईल याच्यावर त्यांनी जोर दिला. आणि त्याहून अनेक वर्षापासून ह्या देशामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रात यांची सत्ता होती की काँग्रेस पक्षाची सत्ता होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 60 वर्ष सत्ता असताना केवळ केंद्रात नाही तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती. या 60 वर्षाच्या कालावधीत काँग्रेसने केलं तरी काय, मला फक्त भूलथापा दिल्या, फक्त घोषणा केल्या, जय जवान जय किसान, गरिबी हटाओ देश बचाओ. त्यावेळेस लोकांना फक्त भावनेशी खेळ केला, भावनेशी, पण मात्र काही अंमलात आणलं नाही, आचरणात आणलं नाही. आणि त्यामुळं या देशातल्या लोकांनी, लोकशाहीतले जे राजे आहेत त्यांनी ठरवलं वाटेल त्या परिस्थितीत आता बदल केला पाहिजे. आणि म्हणून 10 वर्षापूर्वी मोदीजींचं सरकार केंद्रात आलं. मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्रातल्या सरकारने आणि त्यांच्या माध्यमातून ह्या राज्यात एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, ह्या तिघांनी आणि त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी एक प्रकारे संपूर्ण विकास कामाचा झंझावात चालू झाला, जो या महाराष्ट्राने आणि या देशाने केंद्राच्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये पाहिला नाही. तो झंझावात आपल्या महाराष्ट्राने पाहिला. महाराष्ट्रापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर आज प्रत्येक, केवळ महाराष्ट्र नाही तर या देशातल्या कुठल्याही तुम्ही राज्यात जावा, त्या ठिकाणी कधी त्यांनी भेदभाव केला नाही महायुतीने की बाबा तिथं आपलं कोण आहे का नाही. पण त्यांनी एकच त्यांचा विचार त्यांच्या मनाशी होता की ही लोक या देशाचे नागरिक आहेत, या लोकांचं जपणूक करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य. आणि कर्तव्य भावनेतनं, त्याच कर्तव्य भावनेतनं देशात जसं ठिकठिकाणी योजना महिलांच्या संदर्भात असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात असतील, त्यानंतर तरुणांच्या संदर्भात असतील, वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या बाबतीत असतील, या योजना ज्या राबवल्या गेल्या त्यात दीपकजी केसरकर आवर्जून उल्लेख करतो, त्यांनी कुठेही कमी पडले नाही. किंबहुना अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या लोकांची एक मागणी होती की मराठी भाषेला एक अभिजात दर्जा मिळावा. आता मला एक समजत नाही, पण ह्याला कुठलं, त्याला काय, फक्त त्याला इथनं अंतःकरणातनं लागतं, अंतःकरणातनं. ते सुद्धा यांच्या मनात, ती सुद्धा महाविकास आघाडीच्या लोकांच्या मनात ती सुद्धा भावना नव्हती. त्याला काय कुठलं
बजेट नाही, काय नाही, हे नाही, ते नाही, फंडची आवश्यकता नाही. पण केसरकर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महायुतीचे जेवढे घटक आहेत, जे नेते आहेत, यांच्या माध्यमातून आणि मोदींच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आज मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त झाला. याचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण एवढंच सांगेन, केसरकर साहेब अनुभव आहेत आणि अनुभवापेक्षा त्यांच्या संपूर्ण त्यांचं जर आयुष्याची वाटचाल पाहिली तर सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून त्यांनी वाटचाल केली. प्रत्येक बाबतीत प्रत्येकाचा, लहान असू दे, थोर असू दे, मोठा असू दे, जे काय असेल यांचा आदरभाव त्यांनी ठेवला. केसरकर साहेबांना, आदरणीय केसरकरजींना आपण मोठ्या प्रमाणावर आपण सावंतवाडी मतदारसंघातनं त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण, ह्या चिन्हावरती 1 नंबरला त्यांचं चिन्ह आहे. त्या 1 नंबरच्या ह्याच्यावर बटन दाबून त्यांना मोठ्या प्रमाणात आपण आशीर्वाद द्या आणि आपल्या सगळ्यांची अजून जास्तीत जास्त त्यांच्या हातून सेवा घडावी याची संधी त्यांना द्या आणि आपण देणार याची मला खात्री आहे. या ठिकाणी आपल्याला विनंती करण्याकरता मी माझं मनोगत व्यक्त केलं. माझ्याकडनं सुद्धा आपण जे म्हणून आपल्या अपेक्षा असतील किंवा काय सेवा करायची जर संधी दिली तर त्यात मी कुठं कमी पडणार नाही, एवढं आवर्जून या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय